देशातली अखंडता जर आपल्याला टिकवायची असेल तर महाराष्ट्रामध्ये एकता पाहिजे। महाराष्ट्रातली अखंडता जर टिकवायची असेल तर तालुक्यामध्ये एकता पाहिजे। तालुक्यातली एकता जर टिकवायची असेल तर गावामध्ये एकता पाहिजे। गावातली एकता जर टिकवायची असेल तर परिवारामध्ये एक आपापसात प्रेम पाहिजे। परिवाराची एकता जर टिकवायची असेल तर बंधूचं बंधूवर प्रेम पाहिजे। आणि बंधूचं बंधूवर प्रेम कसं असावं हे जर आम्हाला शिकायचं असेल तर आम्ही श्री प्रभुरामांची रामकथा ऐकली पाहिजे। एवढी श्रेष्ठ असणारी रघुरायाची कथा आहे। बंधुप्रेम कसं करावं, घरातल्या वडीलधारी मंडळीवरती प्रेम कसं करावं, घरातले संस्कार आम्ही कसे जपावे, घरातल्या लोकांचा आदर कसा करावा, चांगल्या संस्कारानं ही घर आम्ही कसं चालवावं, कसं सुदृढ बनवावं, हे सगळं काही आम्हाला रामकथा शिकवते। आणि म्हणून घरामध्ये आज आपण जर पाहू गेलो तर काही ना काही वादविवाद आहे। जावंच पटत नाही, भावाचं पटत नाही, सासू सुनेचं पटत नाही। सारखं घरामध्ये कशा ना कशा माध्यमातनं वादविवाद परिवारामध्ये चालू राहतात। परंतु आपण या परिवारामध्ये एकाग्र रूपानं कसं राहावं, नवे एकमेकांवरती प्रेम कसं करावं, बंधुप्रेम कसं जपावं, हे सगळी काही आम्हाला रघुरायाची कथा शिकवते। आणि म्हणून हे गृहस्थी जीवन सुरळीत चालावा असं जर आम्हाला वाटत असेल तर आम्ही निश्चितपणानं रघुरायाच्या कथेचं मनापासून श्रवण केलं पाहिजे। आणि नुसतं श्रवण नाही, या कानाने ऐकायचं आणि ह्या कानानं सोडायचं, याला कथाश्रवण म्हणत नाही। काहीतरी जीवन बदलण्यासाठी विचार जर आम्हाला अभिप्रेत वाटत असेल तर ते आम्ही आत्मसात करून आमच्या जीवनामध्ये आम्ही बदल करणं, ही खरं तर कथा श्रवण करण्याची पद्धती आहे। पण नुसतं ऐकायचं म्हणून ऐकायचं, 7 दिवस कुठंतरी उगा गावकऱ्यांनी आयोजन केलं म्हणून इथं येऊन बसायचं, ही आयोजन नाही आहे। हे खरं तर श्रोतृवर्गाचं कर्तव्य नाही। इथं आल्यानंतर आम्ही कानानं कथा ऐकावी, त्या ठिकाणी कथेवरती आम्ही थोडंसं चिंतन करावं। स्वतःमध्ये जर काही कमी असेल तर आम्ही स्वतःमध्ये त्याच्याशी बदल करावा। खरं तर याला कथा श्रवण म्हणतात। आणि म्हणून परिवारामध्ये आम्ही राहत असताना एकाग्रतेनं आम्ही परिवार सांभाळला पाहिजे। घरामध्ये आमच्या माता भगिनी मोठी जबाबदारी यांच्यावरती असते। पण आम्ही स्वयंपाक करत असताना म्हणत असेल, आम्हाला अभिमान वाटत असेल, आम्ही करतो म्हणून हे सगळं चालू आहे, आम्ही करतो म्हणून घरातले लोक खात आहेत, नाहीतर कुणी घातलं असतं यांना, असं कधी कधी आम्हाला अभिमान होतो। पण असा अभिमान आम्हाला कधी होता कामा नये। घरातला एखादा कर्ता मनुष्य असेल बरं का, दादा बाबा काका, कधी कधी आम्हालाही असं वाटतं आम्ही करतोय म्हणून होतंय, आम्ही कमवतोय म्हणून होतंय। पण असा अभिमान तुम्हीही करू नये, असा अभिमान आम्हीही करू नये। कारण संसाराचा गाडा हा नुसता स्त्री उडू शकत नाही, लक्ष द्या, किंवा नुसता पुरुषही उडू शकत नाही। स्त्री आणि पुरुष या दोघांच्या माध्यमातून हा संसाराचा गाडा ओढल्या जातो। म्हणून घरामधल्या लोकांचं प्रेम आम्हाला आत्मसात करायचे। माता भगिनी आपल्या चांगल्या संस्कारानं जर घर समृद्ध ठेवत असेल तर आपल्या वडीलधाऱ्यांचा आपल्याला आशीर्वाद मिळेल, लेकरं बाळा आपला सन्मान करील। आणि आपल्या घरामध्ये जर आपण आदरानं राहिलो तर आपले पतिराज आपल्यावरती प्रेम करील। मग सगळं घरात मिळाल्यानंतर दुसऱ्या सुखाची आपल्याला अपेक्षाच काय असते? प्रत्येक स्त्रीला हेच गरजेचं असतं। आणि म्हणून आपल्या घराला आपल्या चांगल्या संस्कारानं आपल्याला गोकुळ करायचे। म्हणून प्रेम करत असताना आपापले नातेवाईक, आपापला परिवार आपल्याला प्रेमानं सांभाळता आला पाहिजे। आज आपण पाहू गेलो तर विदारक परिस्थिती कधीतरी आपल्याला पाहायला मिळते, भावाचं भावावरती प्रेम नाही। परनीर मित्रासाठी लाखोंचा चुराडा असतो, पण ईदभर बांधासाठी भावासोबत कुऱ्हाडीनं भांडणे असतात। त्यामुळं कधी कधी आम्हाला प्रश्न पडतो, हे रामायण नेमकं घडलं कुठं, नेमकं रामायण आम्ही ऐकायचं कशासाठी? म्हणून जब पास तुम्हारे पैसे सब पूछते हे कैसे, आपल्याजवळ पैसा असू द्या, सगळे कसे विचारणारे जवळ येतात, पण एकदा पैसा संपला की कसे आहात ही विचारणारी सुद्धा जवळ येत नाही। म्हणून मित्र हे पैशानं भेटत असतात, पण भावाची मात्र कधी खरेदी होत नाही। भाऊ आपल्या नशिबानं मिळालेला असतो। कधी वेळ प्रसंग जर आपल्यावरती आला, आपण म्हणतात ना कधी कधी सक्का भाऊ पक्का वैरी, काहीतरी वैर दोघांमध्ये निर्माण झालेला असू द्या, पण कधी भावाचा ॲक्सिडेंट झाला, काहीतरी भावावरती आघात झाला, असं भावाला कळालं, वैर कधीतरी तो बाजूला ठेवील, पण भावाच्या साथीला, भावाच्या मदतीला तो भाऊ धावून आल्याशिवाय राहत नाही। म्हणून कधी वैर करू नका। एका आईच्या उदरातून आपला जन्म असतो, पण एवढा काही वैर निर्माण होऊन जातो
की एकमेकांचे तोंड सुद्धा बघण्याची त्यांना इच्छा राहत नाही. पण मी नेहमी सांगत आले, मेल्यानंतर कावळ्याला खाऊ घालून काहीच उपयोग नसतो. नाती ही जिवंतपणी सांभाळा, जिवंतपणीच एकमेकांवरती प्रेम करा. आम्ही आई वडील गेल्यानंतर त्यांच्या हस्ती आम्ही त्या ठिकाणी गंगेला नेऊन टाकतो. पण मी नेहमी लोकांना सांगत आले, अरे आई वडील गेल्यानंतर त्यांच्या हस्ती आपण ओढ्याला नेऊन टाकल्या तरी सुख शांती समाधान मिळेल. पण जिवंतपणे जर आपण त्यांना 2 घास सुखाने खाऊ घालत नसेल तर मग ते मेल्यानंतर बुंदी लाडूच्या पंक्ती उठवण्याला सुद्धा काहीच अर्थ नाही. म्हणून जिवंतपणी नाती सांभाळा, जिवंतपणी माता पित्यावरती प्रेम करा. म्हणून प्रेम कसं करायचं हे जर आम्हाला शिकायचं असेल तर ही सगळी काही आम्हाला रामकथा शिकवते. नवे नवे आमच्यामध्ये बदल कसा करायचा आहे, आम्हाला मानव व्हायचं आहे की दानव व्हायचं हेही आम्हाला कथा शिकवते. कारण कथा म्हणजे आरसा आहे. जसं आरशामध्ये आपण काळे असाल तर आरसा आपल्याला काळं दाखवतो. आपण गोरे असाल तर आरशामध्ये पाहिलं तर आपण गोरेच दिसणारे. तुमच्या गावामध्ये असे काही आरशा आहे का की त्या आरशामध्ये जर आपण पाहिलं आणि त्याला जर म्हटलं अरे तुला 5-10 रुपये एक्स्ट्रा देतो पण मी काळा जरी असलो तर मला गोरं दाखव, असं होतं का कधी? होतं का दादा बाबा मावल्या? होतं का? अजिबात नाही. आपण जसं आहोत ना तसा आरसा आपल्याला दाखवत असतो. बरं, जसं की एक आजी दुकानदाराकडे गेली. दुकानदाराला म्हटली, भाऊ मला चांगला आरसा दाखव बरं. त्या दुकानदारानं त्या आजीला 20 रुपयाचा आरसा दाखवला. म्हणे आजीबाई बघा हा आरसा. त्या आजीनं त्या आरशामध्ये तोंड पाहिलं आणि दुकानदाराला म्हटली, बाबा हा आरसा नाही रे चांगला, दुसरा नाही का याच्यापेक्षा चांगला. मग त्या आजीला त्यानं 100 रुपयाचा आरसा दाखवला. म्हणे आजी हा बघा. आजीनं तोंड पाहिलं, म्हणलं नाही रे याच्यातही माझं तोंड चांगलं दिसाना. मग त्या मावशी आजीबाई पुन्हा म्हटल्यात याच्यापेक्षा चांगला नाही का? त्यानं पुन्हा 200चं दाखवलं. म्हणजे आजी हा बघा. आजीनं त्याच्यात तोंड पाहिलं, म्हणले नाही रे बाबा याच्यातही माझं तोंड चांगलं दिसाना, दुसरा दाखव बरं याच्यापेक्षा भारी. मग त्यानं 500चं दाखवलं. 500चं दाखवलं. आजीबाईनं तोंड पाहिलं आणि आजीबाई त्या दुकानदाराला म्हणे, बाबा मी जेव्हा लहान होते ना म्हणे तेव्हा 4 आण्यालाच आरसा भेटत होता पण लई गोडवाणी तोंड दिसत होतं म्हणे त्याच्यात. आता एवढा 500चा घेतला पण मा तोंडच गोडवाणी दिसाना म्हणे याच्यात. तो म्हणला, अगं आजी तू तेव्हा तरुण होती तेव्हा गोडच दिसत असेल, आता म्हातारी झाली कुठपर्यंत गोड चांगली दिसण्याची अपेक्षा तू करणार आहे? मला सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की अरे जसं आरसा आहे ना तो आपलं स्वरूपच असं आहे तसं आपल्याला दाखवत असतो. तसंच ही कथा आहे. आपण मानव आहोत की आपण दानव आहोत हे आपल्याला स्वदर्शन करून देणारी ही कथा आहे. आणि म्हणून कथेवरती प्रेम करत असताना आपण कथेशी एकरूप झालं पाहिजे. म्हणून मानवी जीवन ईश्वरानं आम्हाला देऊ केलं हे फक्त व्यर्थ बर्बाद करण्यासाठी नाही, खाणं पिण्यासाठी नाही दिलेलं. देवाचं देण्याचं एक उद्दिष्ट आहे की देवे दिला देहा भजना गोमाटा, देवी 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 दिला देहा भजना गोमाटा. तो या झाला फाटा बाधिकेचा, तो या झाला फाटा बाधिकेचा, देवी दिला देहा भजना गोमाटा, देवी दिला देहा भजना गोमाटा, देवी दिला देहा भजना गोमाटा.
देवे दिला देह भजना गोमटा, तो या झाला फाटा. देवानं हा देह नेमकं दिला कशाकरिता? कारण मानवी जीवन आणि पशुपक्ष्याचं जीवन ऐका ना, त्यांना सुद्धा मिळाला, पण नरदेह त्यांना मिळाला नाही. ते जन्माला आले, तुम्ही आम्हीही जन्माला आलो. तेही खातात, आपणही खातो. तेही वंश वाढवतात, आपणही वंश वाढवतो. फरक एवढाच आहे की आपण मुक्तीचं कार्य करू शकतो, उद्धाराचं कार्य करू शकतो, ते करू शकत नाही. एवढाच फरक आहे. आपल्याला पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम, आपल्याला जन्म मृत्यू. पण आपण जर मुक्त झालो, भगवत भक्ती करून भगवत पदापर्यंत प्राप्त झालो, तर आपल्याला पुन्हा जन्म मरण नाही. पशुपक्ष्यांच्या जीवनामध्ये पाप नाही, पुण्य नाही. पशु काय पाप पुण्य जाणीती, त्यांना पाप नाही, पुण्य नाही. हे सगळं फक्त मानवाला त्या ठिकाणी पाप पुण्याचा अधिकार आहे. म्हणून आपल्याला पाप करायचं आहे की आपल्याला पुण्य करायचं हे आपल्या हातामध्ये आहे. पण संत सांगून गेले की आपण मानवी जीवन जगत असताना ईश्वरानं ज्याच्यासाठी हा देह देऊ केला, तुम्ही संसार करा, पण संसार करत असताना नुसतं संसाराच्या सुखासाठी प्रयत्न करण्यापेक्षा कधीतरी आपल्या आत्मउद्धारासाठी सुद्धा आपण प्रयत्न केले पाहिजे. म्हणून संसारात राहत असताना प्रत्येकाची जबाबदारी, प्रत्येकाचं आद्य कर्तव्य काय, सकल संत आपल्याला सांगून गेले की संसारामध्ये राहत असताना जरूर राहा, पण हे आपलं आद्य कर्तव्य जर काय असेल तर सीताराम 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 कहिए, जाहि विधि राखे राम ताहि विधि रहिए. सीताराम 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 कहिए, जाहि विधि राखे राम ताहि विधि रहिए. टाळी वाजवा सगळे, भजन करा. हरी बोल, जय बोल. सीताराम कहिए, चाहे विधि राखे राम ताहि विधि रहिए. चाहे विधि राखे राम ताहि विधि रहिए. प्यारे की जय हो. मुख में हो रावणा, राम से महात्मे. मुख में हो राम नाम, राम से हाथ में. तू अकेला नहीं प्यारे राम तेरे साथ में. ओ तू अकेला नहीं है प्यारे राम तेरे साथ में. विधि का विधान जान, हानि लाभ सही. जाहि विधि राखे राम ताहि विधि रहिए. सीताराम 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 कहिए. सीताराम 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 कहिए. चाहे विधि राखे राम ताहि विधि रहिए. चाहे विधि राखे राम ताहि विधि रहिए. चाहे विधि राखे राम ताहि विधि रहिए. सीताराम 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 कहिए, जाहि विधि राखे राम ताहि विधि रहिए. मुख में हो राम नाम, राम से हाथ में. तू अकेला नहीं प्यारे राम तेरे साथ में. विधि का विधान जान, हानि लाभ सही. जाहि विधि राखे राम ताहि विधि रहिए. जसं भगवान ठेवील तसं आपल्याला प्रत्येकाला राहायचे.
पण संसारात राहत असताना जेवढं महत्त्व संसाराला देतो, जेवढं महत्त्व संसारातल्या सुखाला देतो, तेवढंच महत्त्व आपण आपल्या जीवनामध्ये भगवत भक्तीला देणंही फार महत्त्वाचं आहे. म्हणून संत सांगतात, सीताराम 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 कही, ज्याही विधी राखे राम ताही विधी रही. म्हणून मानवी शरीर ईश्वरानं आम्हाला देऊ केलं. याचा उद्धार तेव्हा होणार आहे जेव्हा आपण भगवत भक्तीच्या मार्गावरती येणारे, भक्ती करील, आत्मउद्धारासाठी प्रयत्न करील, तेव्हा निश्चित या जीवनाचा तुमच्या आमच्या देहाचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून तुलसीजींनी तुमच्या आमच्या समोर आपल्या उद्धारासाठी तुलसी रामायण हा ग्रंथ ठेवला. खरं तर हा जो ग्रंथ आहे, आपण अगदी मनापासून कथा श्रवण केली पाहिजे. कथेवरती, ग्रंथांवरती आपण प्रेम केलं पाहिजे. ग्रंथ आपल्या जीवनातल्या ग्रंथी सोडवत असतात. आणि म्हणून मनापासून जर आपण ग्रंथांवरती प्रेम केलं, संतांवरती प्रेम केलं, देवावरती प्रेम केलं, तर निश्चितच आपलं जीवन कुठंतरी एक आध्यात्मिक जीवन आपल्याला सुदृढ झाल्याचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून प्रेम करत असताना मनापासून देवावरती प्रेम करा, मनापासून संतावरती प्रेम करा, मनापासून कथेवरती प्रेम करा. महाराज, आपण कथा ऐकत असताना नुसतं ऐकायची म्हणून ऐकायची नाही. श्रीमद भागवत कथा शिकण्यासाठी मी वृंदावनला गेले होते ना, त्यावेळेला 6-7 महिने मी वृंदावनला राहिले आणि आमच्या गावाकडे आले. त्याच्यानंतर कथा केल्या मी 4-5. आणि आमची गावची ताई दिलेली हातनूर कन्नड तालुक्यामध्ये. मी कीर्तनाला गेले त्यावेळेला मला जागर काला दोन्ही माझ्याकडे होतं त्यांच्या गावाशेजारी. मग ताईंच्या घरी मुक्कामी आले आणि सहज अशी चर्चा चालू होती. तर रात्री 12-12:30च्या दरम्यान त्या मला बोलत होत्या. म्हणे, दीदी तुम्ही कथा शिकून आलात वृंदावनवरून? म्हणलं हो ताई. त्या मला म्हणले की ताई कथा खूप श्रेष्ठ आहे ना? असं म्हणलं की त्यांचे डोळे भरून आले. म्हणलं हो, कथा छानच आहे. मला कथेचा खूप आनंद वाटत होता, शिकावं वाटत होती, म्हणून मी जाऊन कथा शिकून आले. पण मी म्हटलं का हो ताई, तुम्ही कथा छान आहे असं म्हणल्या आणि तुमच्या डोळ्यात पाणी आलं, असं का बरं? म्हणजे कधीतरी एक आपण आध्यात्मिक क्षेत्रामध्ये गेल्यानंतर प्रत्येकाचा एक अनुभव वेगळा असतो बरं, की आपलं पहिलं जीवन काय होतं, अध्यात्मामध्ये आल्यापासून आमचं जीवन काय, हा ज्याच्या त्याच्या जीवनातला अनुभव असतो. पण त्यांनी मला सांगितलं की म्हणे ताई मला भागवत ग्रंथाविषयी फार आदर आहे. मी म्हटलं असं तुम्ही काय अनुभव आला मला तुम्ही सांगाल का? त्यावेळेला त्यांनी सांगितलं की माझी पुतणी होती म्हणे ताई आणि आमच्या गावात म्हणजे वस्तीवरतीच राहायला होत्या. आमच्या इथं कथा चालू होणार होती. ती माझ्याकडे आली. म्हणे ताई काकी आपल्या वस्तीवरती श्रीमद भागवत कथा चालू होणार आहे आणि आपण रोज कथेला जात जाऊ, मला असं सांगून गेली. आणि आम्ही गेले 3-4 दिवस सलग कथेला गेलो. परंतु 4 दिवस कथा संपली आणि 5व्या दिवशी आम्ही म्हणजे आमचं नित्यानं ठरलं होतं की रोजच कथेला जायचं. पण ती शाळामध्ये जायला जवळपास 1.5-2 किलोमीटर शाळा होती, त्यामुळं सायकलीवरती जावं लागायचं शाळेमध्ये. आणि छोटी होती 6वी-7वीची. जाता जाता एक ट्रकला तिची धडक लागली आणि ती पोरगी जागेवर गेली. ती गेल्यानंतर खरं तर दुःख या गोष्टीचं होतं, पोरगी तर गेलीच, पण कथा ऐकण्याविषयी तिला फार प्रीती निर्माण झाली होती. रोज नियमानं जायची, कथा 4 दिवस सलग ऐकली. परंतु कथा संपन्नही झाली, तिची सगळे काही विधी वगैरे झाला, पण घरच्या लोकाला काही समाधान वाटेना की कथा श्रवण करत असताना आमची दिदी गेली. तिची फार तळमळ होती, फार इच्छा होती कथेसाठी. मग त्यांनी एका ब्राह्मण देवतेला विचारलं. म्हणे ब्राह्मण काका आमची कन्या जरा कथा श्रवण करता करता गेली हो आणि आम्हाला अशी शांतीच मिळेना. असं वाटतं की तिचे जे स्वप्न होतं ते आपण पूर्ण केलं पाहिजे, काही वाईट नव्हतं, त्यामुळं आम्हाला असं वाटतं की काय केलं पाहिजे बरं आम्ही. मग त्या ब्राह्मण काकांनी सांगितलं तुम्ही फार समृद्ध नाहीत की मोठी कथा करू शकाल, पण एक करा, ब्राह्मणांच्या माध्यमातून तिच्या आत्म्याच्या शांतीसाठी का असेना पण तुम्ही छोट्या स्वरूपाची कथा करा. मग त्यांनी घरगुती कथेचं नियोजन केलं आणि त्या ताई सांगू लागल्या. म्हणे ताई शेवटच्या 7व्या दिवशी, कथेच्या शेवटच्या दिवशी अक्षरशः एक कोकिळा एका झाडावरती येऊन बसली आणि
नामसंकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम प्रणामो दुःख शमनस्तम नमामि हरिम परम. या श्लोकाचा ज्या वेळेला ब्राह्मणजी उच्चार करत होते ना, एवढ्या जोरजोरानं आरडाओरडा त्या कोकिळानं केला आणि इथून उडून निघून गेली. मला सांगायचं तात्पर्य, ग्रंथ खूप श्रेष्ठ असतात, फक्त आपण त्याच्यावरती कशी प्रीती करतो, किती प्रेमानं मनापासून ग्रंथश्रवण करतो हे आपल्यावरती डिपेंड आहे. म्हणून कथेचे काही नियम असतात बरं. कथाश्रवणासाठी आल्यानंतर माया हो आपापसात कधी विनाकारण बडबड करायची नाही. हा सहजरित्या बोलणं गरजेचंच वाटत असेल तर बोललं तर हरकत नाही, पण विनाकारण कोणी आलं का तिकडंच बघत बैस किंवा याचं असं त्याचं तसं, इथं ही फालतू चर्चा करायची नाही. कथेशी एकरूप व्हायचं. आणि कथाश्रवण करत असताना कधी झोपायचं नाही. काही काहींना निद्रादेवी फार प्रसन्न होते लवकर, एरवी घरी झोपा येत नाही, पण कथेच्या सान्निध्यात आलं की आवाज फार गोड कानावरती येत असतो, मग ती झोपेची लहर येऊन जाते. पण ऐका ना, कथेत झोपायचं नाही. थोडंसं कथे सप्ताहाच्या प्रेडमध्ये घरी जास्त वेळ झोपत जा, पण इथं आल्यावर थोडी जागृती ठेवत जा, कारण संत आम्हाला जागं करतात की उठा जागे वारे आता, उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माच्या, चुकवी व्यथा जन्माच्या, धनदारा पुत्र जन, धनदारा ओ धनदारा उठा जागे भारे आता. इथं झोपायचं नाही, पण काही काहींचं झोपेवर फार प्रेम असतं. आमच्या गावातली एक आजीबाई मला नेहमी म्हणत असते, बाई आरतीताई तुझी कुठं पण कथा असली ना मला घेऊन जात जाय बरं. म्हणलं का हो आजी? म्हणे बाई घरी 2 गोळ्या घेते तरी झोप येत नाही, तो कथेला आलं कीच झोप लागते. म्हणजे काही काहींचं झोपेवरती प्रेम असतं, पण कथेत झोपायचं नाही. कथा एक आसन, जसं की त्या आसनावरती बसलं की 7 दिवस आपण तिथं बसायचं, पण जर कोणी येऊन बसलं की उगाच तिच्या संग भांडायचं नाही, मग दुसरीकडे टाकून बसायचं. नाही तर ताईनं सांगितलं एकच आसन आणि एकच जागा, असं काही नाही. आपल्याला नसेल जागा एक तर अगोदरच यायचं. आणि कथेचे नियमच असे असतात की कथा सुरू झाल्यानंतर, आता कीर्तनालाही तसंच होतं. लोकाला म्हणलं ना झालं कीर्तन चालू, चला बरं, ते दुसरं तिसऱ्याला म्हणत असं थांबा, एकदा गायक वादकाची इवळी झाली की मग आपण जाऊ. म्हणजे त्यांना हेही कळत नाही की इथं पहिल्यांदा भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन आहे की सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान. इथं भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन. अरे ज्याचं कीर्तन आम्हाला ऐकायचंय तो प्रभू परमात्मा कसा आहे त्याच्या स्वरूपाचं वर्णन, पण लोक म्हणतात इवळी झाली की मग आपण जाऊ. म्हणजे एक द्वेषात्मक आमची खरं तर बुद्धी तयार झाली. माया हो कथा श्रवणाचे नियमच असे की कथा सुरू होण्याच्या अगोदर आणि आरती झाल्यानंतर आपण गेलं पाहिजे बरं. हे कथेचे काही नियमावली असतात. ज्याचे काही मनोभावे संकल्प असेल, कुणाच्या घरात सुखशांती नसेल, कुणाला संतान नसेल, किंवा कुणाला घरामध्ये सारखी चिडचिड भांडणं होत असेल, किंवा घरामध्ये एकाग्रता परिवारामध्ये राहिली नसेल, या भावनेनं जरी आपण कथा संकल्प करून श्रवण केली तर निश्चित आपल्याला त्याचं फल मिळाल्याशिवाय राहत नाही. फक्त आपण आपला संकल्प योग्य असला पाहिजे आणि देवाशी आपण तो भार घालून द्यायचा. देवा आम्ही जी सेवा करतो आहे मनापासून, फक्त आमचा जो संकल्प आहे तो आम्ही त्या ठिकाणी आमचा संकल्प सिद्धीला जावा. आणि म्हणून ज्याला नियमानं श्रवण करायची त्यानं कांदा लसण 7 दिवस खायचा नाही, ब्रह्मचारी व्रताचं पालन त्यानं करायचं. हे काही नियम असतात कथा श्रवणाचे. भोजनम तू वरम म्हणणे कथा श्रवण कारणम. या कथेमध्ये आम्हाला झोप येऊ नये असं जर वाटत असेल तर अल्पाहार आम्ही घेतला पाहिजे. काही काही फक्त 7 दिवस फलच खातात, कारण कथा श्रवणामध्ये आम्हाला काही व्यत्यय येऊ नये असे फार नियम कथा श्रवणाचे आहे. म्हणून आम्ही किती श्रद्धेनं श्रवण करतो हे मात्र आपल्यावरती डिपेंड आहे. म्हणून तुलसीदासांनी तुमच्या आमच्या उद्धाराकरिता श्री रामचरित मानस तुलसी रामायण ग्रंथ निर्माण केला. तुलसीजींचं जीवन जर आपण पाहिलं तर जो वाल्ह्याकुळी आहे त्याचाच असणारा अवतार. कारण हा कोण वाल्ह्याकुळी की कुळियाची कीर्ती वाढली गहन,
राम आधी केले रामायण राम आधी कोळीयाची कीर्ती वाढली सख कोरियाची कीर्ती वाढली सख कोरियाची कीर्ती वाढली सख कोळीयाची कीर्ती वाढली गहन केले रामायण रामादी. वाल्या कोळ्याचं चरित्र तुम्ही कधी ऐकलंच असेल. किती पाप केलं होतं महाराज. 7 रांजण भरतील एवढं पाप, एवढे प्रत्येक व्यक्तीला मारायचं आणि त्याच्यामध्ये खडा टाकायचा, असे 7 रांजण भरले होते. एक दिवस नारदजी मार्गानं मार्गस्थ होते आणि याला लगेच नारदांना पकडलं. म्हणे नारदजींनी विचारलं तू काय करतोय. म्हणे मी चोर आहे, मी चोरी करतो म्हणे, आणि जर नाही काही भेटलं त्या व्यक्तीला मी मारून टाकतो. हे 7 रांजण भरवले म्हणे मी मारून मारून, याच्यात प्रत्येक जण मारला की खडा टाकून देतो. नारदजींनी विचारलं पण माझ्याकडे काहीच नाहीये. म्हणे नाही नाही, त्या विण्यामध्ये असेल म्हणे काहीतरी, भला मोठा तंबोरा दिसतो त्याच्यात काहीतरी असेल. नारदजी म्हणले हरकत नाही, विणा फोडून बघ, काय लागत असेल ते घेऊन टाक. पण हे नेमकं करतोय कशासाठी. म्हणे मी जर इथं चोरी केली तर माझ्या परिवाराचा उदरनिर्वाह, माझा परिवार तिकडं सुखी राहतो, त्यांच्या त्या व्यवस्थेसाठी मी ही चोरी करतो. नारदजींनी त्याला दिव्य उपदेश केला. अरे बाबा, तू ज्यांच्यासाठी करतोय, तू हे सगळं पाप जरी करत असला पण विचारून ये त्यांना, ते पापामध्ये सहभागी होणार आहात का तुम्ही. ते म्हणे पळून जाण्यासाठी बहाणा करू नका. नाही नाही म्हणे, मी इथंच थांबतो, जाऊन विचारून ये. तो वाल्या कोळ्यानं नारदाला बांधून ठेवलं आणि पळत घरी गेला. आईला विचारलं, आई मी जे हे तुमच्या उदरनिर्वाहासाठी पाप करतोय, लोकांना मारतोय, चोरी करतोय, याच्यामध्ये तुम्ही सहभागी होणार आहे. आईनं सांगितलं, बाळा जन्माला घातलं, लहानची मोठं केलं, आता सगळी जबाबदारी तुझी. मग तुला चोऱ्या करून आम्हाला सांभाळायचंय की चांगलं सत्कर्म करून सांभाळायचंय ते तुझ्यावरती डिपेंड आहे. आम्ही तुझ्या पुण्यात सहभागी, तुझ्या पापात सहभागी होणार नाही. वडिलांना विचारलं, वडिलांनी उत्तर दिलं, बायकोकडे गेला. बायकोन सांगितलंय बघा, 7 फेऱ्या घालून तुमच्याबरोबर आई वडिलांचा घराचा त्याग करून तुमच्याकडे आले, मग तुम्ही चोऱ्या करून सांभाळा, नाहीतर मला चांगलं कर्म करून सांभाळा, फक्त मला त्या ठिकाणी माझा उदरनिर्वाह करायचा, एवढी तुमच्यावर जबाबदारी. तुमच्या पुण्यात मी सहभागी असेल, तुमच्या पापात मी सहभागी होणार नाही. धावत पळतच आला महाराज वाल्या कोळ्या. नारदांना सोडवलं. रडू लागला नारदजी पुढे. पण माणसानं कधी कधी चुकीचं कर्म केलं, जर त्याला पश्चाताप झाला तर तेही देवाला मान्य असतं. बरं, नारदजींसमोर वाल्या कोळी रडू लागला, मी चुकलेलो आहे, मी अपराधी, देवा मला आजपर्यंत कळालं नाही ना. असंच होतं बरं, कधी कधी आम्ही आजकाल अशी वाल्या कोळी आजही आपल्याला पाहायला मिळतील की ज्याला लोकांचे दुःख कळत नाही, बस आपलं फक्त घर भरलं पाहिजे एवढीच त्यांची इच्छा आहे. तुम्ही बघा, कधी कधी एखाद्या लेकरांचं ॲडमिशन करायचं असलं किंवा एखादं छोटंसं कामकाज आडलं तर किती अधिकाऱ्यांकडे गरके मारावे लागतात, कितीतरी पैसे ठरवावे लागतात. आपलंच असतं पण तरीसुद्धा तुम्हाला इतकी देतो, हे काम करून द्या, ते काम करून द्या. पण तुम्हाला एक खरं सांगू का, नीतीनं कमवा, नीतीचं पचत असतं. आणि तिचं जर आपण कमवायला गेलो ना, त्या घरात तुम्ही पहा, पैसा खूप दिसेल तुम्हाला, फार समृद्ध दिसेल परिवार, पण त्या घरात सुख शांती कधी नांदणार नाही. म्हणून आपल्याला जे घर बनवायचं आहे, आपलं सात्विक बनवा, नीतीनं कमवा. असं नुसतं वाल्या कोळ्यासारखी संपत्ती कमवून एवढे मारले तेवढे परिवाराचं, याला काहीच अर्थ नाही. नीतीनं कमवलेलं हे देवाला कधीही मान्य, आणि तिचं कधीही आपल्या घराला पचणार नाही. त्याचे लेकरं तरी अपंग होईल, काहीतरी घरामध्ये व्याधी तरी राहील, कोणी ना कोणी घरात मरेल तरी, संपत्ती खूप असेल पण सुख मात्र त्या परिवारात राहणार नाही. वाल्या कोळ्याचं तेच झालं. खूप काही त्या ठिकाणी महापाप केलेले, पण आज मात्र नारदांच्या चरणावरती पडून गडाबडा लोळू लागला, नारदजी नारदजी मी महापापी, माझा उद्धार झाला पाहिजे, मी काय करू. नारदजींनी सांगितले, अजून वेळ गेलेली नाही, आता तू एक कर, रघुरायाचं चिंतन कर, राम 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 म्हणत राहा. पण पाप एवढं होतं ना, राम राम म्हणतच नव्हता तो, मरा 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 मरा. हरकत नाही म्हणे, मरा येतंय ना तुला. म्हणे हो. म्हणे मग मरा मरा म्हण. पण मरा 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 म्हणण्याचं रूपांतर राम 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 झालं आणि अक्षरशः त्या वाल्या कोळ्यावरती भलं मोठं वारूळ झालं.
पुनश्च काही दिवसानं भ्रमण करत 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 नारदजी आले आणि नारदजींनी त्या ठिकाणी पाहिलं इथं वारुळ आहे. वारुळ बाजूला केलं तर आवाज येऊ लागला की श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. टाळी वाजवा सगळ्यांनी, भजन करा. जय हो. जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय अरे की जय हो. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम, जय हो. श्रीराम जय राम जय जय राम, जय श्रीराम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. म्हणा सगळ्यांनी. वा वा. महिला मंडळी सगळ्यांचा आवाज येऊ द्या, पाठीमागचे. वा वा. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. क्या बात है. वाह. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. वाह वाह. हात वर करा बरं एकदा सगळ्यांनी, एक साथ टाळी आणि प्रेमाने सगळ्यांनी भजन. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. हरि बोल. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. राम. प्रभु रामचंद्र भगवान की जय जय श्रीराम. श्रीराम. सगळ्यांनी प्रेमानं जय घोष करत जा बरं. खरं तर आपण वरती हात करणं म्हणजे हा शरणागती मार्ग आहे. जसं एखाद्या वेळेला एखाद्या गटारीत कुणी फसलं, चिखलात पडला किंवा एखाद्या संकटात फसला तर तो सांगत असतो, अरे भो या संकटातून मला बाहेर काढा, मला आधार द्या, मला सहारा द्या. तसं आपण या संसार सागरामध्ये फसलेलोच आहे. त्यामुळं देवाला सांगायचं, देवा आम्ही सर्व भावानं शरण आलो, आमच्या भक्तीचा आमचा स्वीकार करा. म्हणून हा हात वर करणं म्हणजे हा शरणागतीचा मार्ग आहे. याला काही लाजायचं बिजायचं नाही. अगदी प्रेमानं मनापासून करत चला.
हा पहिला दिवस आहे आणि थोडंसं माहिती असलं पाहिजे. काही काय म्हणते, काही नवीन फॅशन बिशन आहे की काय माहिती, यांची वर हात कारण राधे राधे म्हणा, जय हरी म्हणा, श्रीराम म्हणा, असं काही नाही. एक आत्मदृष्टीनं जर आपण पाहिलं तर हा आत्मउद्धाराचं एक साधन आहे की शरणागती मार्ग आहे. देवा आम्ही सर्व भावानं शरण आलो. जसं द्रौपदीवरती ज्या वेळेला प्रसंग आला ना, दुर्योधनानं दुःशासनाला सांगितलं होतं, जा विवस्त्र कर त्या द्रौपदीला आणि माझ्या मांडीवरती आणून बसव. ज्या वेळेला माझ्यावरती प्रसंग आला हे द्रौपदीला कळालं, तिनं फक्त धावाच केला की कब आएगा मेरा सावरिया, कब आएगा मेरा सावरिया, मेरे आंसू पोंछ कर मुझे गले लगाएगा, जाने कब आएगा मुझे अपना बनाएगा, जाने कब आएगा मुझे अपना बनाएगा, मेरे आंसू पोंछ कर मुझे गले लगाएगा. पण प्रार्थना केली, भगवान आले नाही. पण ज्या वेळेला दोन्ही हात फैलावले सांगितलं, देवा तुला माझ्या रक्षणार्थ यावं लागेल, त्यावेळेला भगवान नुसता आला नाही तर कौरवे पांचाळी सभे माझी आणली, वस्त्र हरणे वस्त्रे कैसी झाली माऊली. फक्त आम्ही त्याला शरण मनापासून गेलो पाहिजे. निश्चित आपल्या भक्तीचा स्वीकार भगवान परमात्मा करत असतो. म्हणून शरणागती मार्ग देवा, सर्व भावानं आम्ही तुला शरण येतोय, आमच्या भक्तीचा स्वीकार कर. आम्हाला या जन्मरूपी जे रहाड गाडग्यात आम्ही फिरतो आहे ना, याच्यातून आम्हाला बाजूला काढ, अशी प्रार्थना देवाला करायची असते. आणि म्हणून वाल्मिकजींचं आपण चरित्र पाहिलं, केले रामायण, वारुळ निर्माण झालं. नारदजी आले आणि नारदांनी ते वारुळ बाजूला केलं. पाहिलं तर आवाज येतोय की श्रीराम जय राम जय जय राम. आणि नारदजी म्हणतात, उठा वाल्मिकजी उठा. आणि त्यावेळेला ग्रंथ निर्माण करण्याची स्मृती निर्माण झाली आणि वाल्मिकजींनी रामप्रभू अवताराला येण्याच्या अगोदरच रामायण लिहिलं. केले रामायण रामाआधी. तेच असणारे वाल्मिकजी जनमानसांच्या उद्धाराकरिता पुनश्च त्यांनी अवतार घेण्याचं ठरवलं. आणि म्हणून आत्माराम डुबे यांच्या असणाऱ्या चित्रकूट गावामध्ये तुलसीजींचा हुलसी मातेच्या पोटी आणि आत्माराम डुबे यांच्या पोटी खरं तर जन्म झाला. 12 महिने आईच्या गर्भामध्ये राहिले. बंकट स्वामी महाराज जे आहेत ना, ज्यांचा काकडा फार प्रसिद्ध होता, जुने मंडळी जाणत असेल, कधीतरी नाव आपण ऐकलं असेल, त्या आईच्या पोटात 18 महिने राहिले होते. परंतु काहीतरी खरं तर क्रांती करणारे अशी उगीच इतके दिवस राहत नाही. जशी शुकजी आईच्या पोटामध्ये किती दिवस राहिले, 12 वर्ष आईच्या पोटामध्ये राहिले. ब्राह्मणाचं पोर एका खेळासी भ्यालं. म्हणजे काहीतरी क्रांती करणारे मंडळी, त्यांचं जीवनच अलौकिक असतं, आगळं वेगळं असतं. आणि तुलसीजी जे जन्माला आले ना, ते मूळ नक्षत्रावर जन्माला आले. अगदी 2-4 वर्षाचे झाले, परंतु जन्माला आल्याबरोबर त्यांच्या मुखातून एक शब्द निघाला होता की राम. त्यामुळं त्यांना सगळे राम बोला म्हणायचे तुलसीजींना. पण त्यांच्या आईनं त्यांचं नाव ठेवलं होतं तुलसी. 5 वर्षाचे झाले आणि तुलसीजींची आई गतप्राण झाली. त्यानंतर एक चुनिया दासी होती. तिनं पाहिलं लेकराचे फाल हाल होत आहेत आणि आई विना जीवन फार पोरकं असतं महाराज. आई पाहिजे बरं जीवनामध्ये. एखाद्या वेळेला दैवयोगानं जर बाप गेला ना, कुणाचं जाऊ नये बरं, पण जर बाप गेला ना, आई पंखाखाली लेकरांना घेते, कशी कळना त्या लेकरांचं जीवन मार्गी लावते. बापाचं त्या ठिकाणी तसं होत नाही. बायको गेली की खाण्यापिण्याची सोय नाही म्हणून दुसरी विवाह करून घेतात, पण आई तशी नसते. काही काही अशी बाप आहे की लेकरासाठी आयुष्य काढतात, लग्न करत नाही दुसरं. काहींवरती ती परिस्थिती असते म्हणून करावी लागते, पण आईचं जीवन मात्र फार अलौकिक आहे, काहीतरी आगळं वेगळं आहे. लेकरासाठी सायास प्रयास कष्ट करील, पण लेकराला मात्र माय कधी उघडं पडू देत नाही बरं. आणि म्हणून आईचे उपकार कधी आपण शब्दात तर सांगू शकत नाही. आई आपल्या अंगाचं कातडं काढून त्यांच्या चरणाला चपला जरी शिवल्या तरी आई वडिलांच्या उपकारातून हा जीव कधीच उत्तीर्ण होणार नाही. कधी कधी खरं तर प्रेमानं म्हणा वाटतं की आई तुझ्या उपकाराची कधी जाणीव झाली नाही, अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार पिटणार नाही, अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार पिटणार
जन्म दिला आई तुझे उपकार भेटणार अनमोल जन्म दिला आई तुझे उपकार भेटणार बालपणी मी खेळत खेळत दिसत होतो ताना बालपणी मी खेळत होतो दिसेल देवाचा अमृताहून गोडाई पाजला सपाना अमृताहून गोडाई पाजला सपाना तुझ्या या प्रेमाची हो तुझ्या या प्रेमाची कधी जाणीव झाली नाही अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार फिटणार नाही अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार फिटणार नाही या जगात मूर्ती नाही आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार भेटणार नाही अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार भेटणार नाही आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार फिटणार नाही बालपणी मी खेळत खेळत दिसत होतो ताना अमृताहून गोडाई पाजला सपाना तुझ्या या प्रेमाची हो तुझ्या या प्रेमाची कधी जाणीव झाली नाही अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार फिटणार नाही आई वडिलांचे उपकार आपण या जन्मात फेडू शकत नाही बरं अगणित असणारे त्यांचे उपकार तुमच्या आमच्यावरती आहे किती प्रेम करते महाराज लेकराचं मूक न पाहता सुद्धा 9 महिने 9 दिवस आई त्या लेकरावरती प्रेम करते ज्या वेळेला बाळ पोटामध्ये असताना 7 महिन्याचा गर्भ पूर्ण झाला की बाळ पोटातल्या पोटातच आईला लाथा मारतं ना आई काही हो नाही बोला ना काही टेन्शन आहे का तुम्हाला बाळ पोटातल्या पोटात लाथा मारतं त्यावेळेला आई म्हणते का अय मूर्खा पोटात ते तरी सुद्धा मला लाथा मारतो ये बाहेर बघते मी तुझ्याकडं म्हणते का बाई कुठलीच नाही कारण तिचं लेकरावरती प्रेम असतं किती प्रेम असतं सांगू का एक मृदुंगाचार्य महाराज रोज वनात जाऊन मृदुंग वाजवायचे त्यांचा मृदुंग ऐकला की एक छोटंसं बकरू तिथे येऊन बसायचं महाराजांनी विचारलं का रे मी मृदुंग वाजायला बसलो कीच तू या ठिकाणी येऊन बसतो तुला माझ्या हातातला गोडवा आवडतो लग्गे आवडतात का मुखड्या आवडतात रे बाळा तू या ठिकाणी येतो बकरानं सांगितलं महाराज तुमच्या हातातला गोडवा काय लग्ग्या काय मुखडे काय हे मला काही सुद्धा कळत नाही अरे मग येतो याचं कारण बाबा जो मृदुंग तुम्ही वाजवताय ना त्या मृदुंगाचं शाहीपण आणि धूमपण माझ्या आईच्या कातड्यापासून बनलो आणि तुम्ही थाप टाकली की मला असं वाटतं माझी आईच मला बोल ऐसी कळवळ्याची जाती करी लाभा विनप्रीती खरं तर आई हे नातं जर ईश्वरानं कशासाठी निर्माण केलं असेल तर प्रेम देण्यासाठी आई निर्मिली आई देवाचे रूप प्रेम देण्यासाठी आईची निर्मिती ईश्वरानं केलेली आणि म्हणून आईसारखं प्रेम या विश्वात आपल्यावरती कधी कोणी करू शकत नाही गोस्वामीजींची मातोश्री ज्या वेळेला निघून गेल्या चिनिया दासीनं फार सांभाळ केला त्यांचा पण मूळ नक्षत्रावर जन्माला आले असं म्हणायची की त्याच्यामुळंच खरं तर याची आई गेली नंतर चुनिया दासीनं सांभाळ केला पण काही दिवसात चुनिया दासीही गतप्राण झाली मग मात्र लेकराची फार हाल व्हायला लागली ज्यावेळेला भगवान शिवांनी पाहिलं आणि पार्वती मातेला सांगितलं की अगं जा माझ्या एका भक्ताची फार त्या ठिकाणी हाल होते आई विना लेकरू पोरकं असतं जा बरं त्याचा सांभाळ तुला करावा लागेल आणि म्हणून एका माऊलीच्या रूपामध्ये येऊन पार्वती मातेनं गोस्वामीजींचा सांभाळ केला स्वामीजी तुलसीजी लहानचे मोठे झाले त्यानंतर नरहनिंदांकडे शिक्षणासाठी त्या ठिकाणी गेले
शेष सनातनांकडे 15 वर्ष त्यांनी काशीमध्ये अध्ययन केलं आणि तिथून पुढे ज्यावेळेला योग्य वयामध्ये आले ना त्यावेळेला त्यांचा विवाह रत्नावली बरोबर झाला. परंतु लग्न झाल्यानंतर थोडंसं मन ते लग्नामध्ये कपाळाला बांधतात, काय असतं, काय म्हणतात त्याला, काय, मंडवळी आहे ना, मंडवळीच म्हणतात का तुमच्याकडं पण? ती बांधली की मन ढवळूनच जातं बरं. त्या 2-4 महिन्यामध्ये फार मस्त आनंद घेतात बिचारे संसाराचा आणि एकमेकामध्ये फार गुंतून जातात. एवढं काही प्रेम एकमेकावरती होऊन जातं ना असं वाटतं की नाही नाही, विश्वामध्ये आपल्या प्रेमासारखं प्रेमच कुणी करत नसेल. आणि त्याचं बोलणं वागणं सगळं काही बदलून जातं 2-4 महिने. अगदी त्याला असं वाटतं मला काही वेगळं पदच मिळालं की काय लग्न झाल्यापासून, अशी त्याची स्थिती होऊन जाते. पण मन ढवळी बांधली की त्याचं मन ढवळूनच जातं आणि एवढा काही सांसारिक सुखामध्ये रममाण होतं. तसंच झालं तुलसीजींचं. लग्न झालं पण रत्नावलीवर एवढं प्रेम जडलं. रत्नावली काही कारणासाठी माहेरी गेली तर माहेराला गेलेला वियोग सुद्धा तुलसीजींना सहन झाला नाही. तुलसीजी माहेराकडे तिच्या निघाले, परंतु खूप धोधो पाऊस पडलेला होता, एवढा काही महापूर आलेला आहे. तर या पुरातून मला पार व्हायचंय, जणू काही नावच कुणीतरी पाठवली म्हणून त्या प्रेतावरती बसून तुलसीजी आले. वरती राहत होती, सर्पाचा आधार घेऊन पोहोचले आणि रात्रीच्या वेळेला ज्यावेळेला सौभाग्य समोर रत्नावलीनं पाहिलं, हात टाकला मालकाच्या अंगावरती, स्वामी तुम्ही एवढी रात्री आलात कसे? आणि म्हणजे तुझंच माझ्यावर एवढं प्रेम आहे, तू माझ्यासाठी नाव पाठवली, पाहिलं तर नाव नाही, एका प्रेतावरती बसून आलेले, वरती कसे आलात? म्हणे तू तर दोर टाकला, पाहिलं तर दोरी नाही, एका सर्पाच्या आधारानं तुम्ही वरती आलेलात. त्यावेळेला रत्नावलीनं उपदेश केला, स्वामी अहो एवढं प्रेम या नाशिवंत शरीरावर करण्यापेक्षा एवढं प्रेम जर तुम्ही देवावरती केलं असतं तर तुमचा उद्धार झाला असता. एवढाच उपदेश मांडला, योग्य मांडला. कधी कधी उपदेश जर लहाना जरी लेकरं जरी मोठ्याला करत असेल तर उपदेश जर योग्य असला तर तो उपदेश आम्ही निश्चितपणानं ऐकला पाहिजे बरं. असं नाही की लहानं करतं म्हणजे हे चुकीचंच आहे, अजिबात नाही. लहाना एखादा मुलगा असेल किंवा एखादा व्यक्ती जर चांगला उपदेश करत, जसे एखादी पत्नी जर पतिराजाला सांगत असेल, मालक तुम्ही दारू पिऊ नका, दारू तुम्ही पित नाही, दारू तुमची इस्टेट पिते, दारू तुमची इज्जत पिते, तुमच्या लेकराबाळाचं शिक्षण पिते, मालक पिऊ नका, तर ते मालकानं उपदेश समजून ऐकलं पाहिजे. आणि म्हणून उपदेश लहाना करत असू द्या नाही तर मोठा, तो योग्य असेल तर आपण तो मांडला पाहिजे, योग्य मांडला पाहिजे. जसं मदलसीनं आपल्या लेकराला उपदेश केला की हा देह नाशिवंता मळमूत्राचा बाधा, वरी चर्म घातले रे कुर्मी कीटकांचा सांदा, वरी चर्म घातले रे कुर्मी कीटकाचा सांदा, रव रव दुर्गंधी रे मंगलतीचा बाधा, रव रव दुर्गंधी रे मंगलतीचा बाधा, स्मरे त्या हरिहरा शरण जाई गोविंदा, हरिहरा जाई गोविंदा. हा देह नाशिवंता मळमूत्राचा बाधा, हा देह नाशिवंता मलमूत्राचा बाधा. आईनं लेकराला उपदेश केला की हा देह नाशिवंता मळमूत्राचा बांध. आणि कधी पाळण्यामध्ये असताना, म्हणून लहान लेकरं जरी आपल्याला उपदेश करत असेल किंवा उपदेश योग्य असेल तर तो लहाण्याचा असू द्या नाही तर मोठ्याचा असू द्या, तो आपण मांडला पाहिजे, ऐकला पाहिजे. म्हणून पत्नीचा उपदेश त्या ठिकाणी मान्य केला. अरे म्हणले तू सांगते ते खरं आहे, या नाशिवंत देहावरती प्रेम करण्यापेक्षा की अधरम मधुरम वदनम मधुरम नयनम मधुरम हसितम मधुरम, या राघवावरती या देवावरती प्रेम केलं असतं तर तुमचा उद्धार झाला असता. आणि म्हणून घरादाराचा त्याग केला आणि तुलसीची त्या ठिकाणी फिरू लागले, माझा उद्धार कशानं होईल. आणि म्हणून प्रयागराज तीर्थक्षेत्रामध्ये गेले, राहतायत मन एकाग्र करण्याचा प्रयत्न, मी काय केलं पाहिजे. आणि म्हणून बहिर्दिशेला गेले आणि जे उरलेलं पाणी होतं ते एका झाडाच्या बुडाला टाकून दिलं, खोडाला टाकून दिलं. आणि तिथे एक पिशाच्च त्या ठिकाणी प्रगट झालं. पिशाच्च प्रगट झाल्यानंतर
पिशाच्यानं सांगितलं, तुम्ही आमची तहान भागवली, एक दिवस तुमची ही तहान भागवेल कुणीतरी. तुमने हमारी प्यास बुझाई, आपकी ही प्यास कभी ना कभी कोई बुझाएगा. मतलब त्यांनी सांगितलं, माझी प्यास एकच आहे की रघुरायाचं दर्शन व्हावं, अशी माझी प्यास आहे, म्हणजे असं माझी तहान आहे. मग त्यांनी सांगितलं, अहो रघुरायाचं दर्शन तुम्हाला निश्चितच होणार आहे. प्रेतांनी ज्या वेळेला सांगितलं, म्हणे मग मला पत्ता सांगा. म्हणे त्यांचा जर पत्ता माहिती असतो तर आम्ही कशाला इकडं फिरलो असतो, इथं कशाला राहिलो असतो. आम्ही तुम्हाला त्यांचा पत्ता सांगू. जिथे भगवंताची कथा आहे ना, तिचे हनुमंतजी विराजमान असतात, तिथे स्वयं भगवान असतात. आणि म्हणून ते तुम्हाला हनुमंतजी तुम्हाला नक्की रघुरायाचा पत्ता सांगतील. ऐका बरं. तुलसीजींनी हे ऐकलं आणि मग ती प्यासच आहे त्यांच्या मनामध्ये, कुठे भेटेल मला हनुमंतजी, कुठे भेटेल मला हनुमंतजी, त्यांच्या माध्यमातून कधी मला रघुराया भेटतील, अशा मनसंकल्पेनं फिरू लागले. आणि म्हणून एका ठिकाणी कथा चालू आहे, तुलसीजी तिथं गेले, पोहोचले आणि सुंदरशी कथा चालू असताना म्हणे कसं ओळखायचं मी त्यांना. आजही कथा कुठेही रघुरायाची चालू असू द्या, तिथं स्वयं साक्षात हनुमंतजी असतात. तुम्ही म्हणताल आम्हाला दिसत नाही, ते दिसणार नाही तुम्हालाच काय, आम्हालाही दिसणार नाही, पण कुणाच्या ना कुणाच्या माध्यमातून येऊन विराजमान असतात. आणि म्हणून त्या कथेमध्ये हनुमंत जे आहे, त्या कथेला प्रयागराज तीर्थक्षेत्रामध्ये गेले, सगळींकडे पाहतायत, पण हनुमंतजी कुठे काय, आता ते काय मूळ रूपात थोडी बघताय, तिकडे तिकडे दिसले नाही. पण यत्र यत्र रघुनाथ कीर्तनं तत्र तत्र कृतमस्तकांचलिं बाष्पवारी परिपूर्ण लोचनं मारुतीं नमत राक्षसांतकम. इकडे तिकडे पाहतायत, हनुमंतजी कुठे दिसले नाही. आणि मग कथा संपल्यानंतर ज्या वेळेला श्रोतृवर्ग निघाला, पाहतात यांच्यामध्ये कोण असावे, त्यांच्यातही दिसले नाही. पण एक कोडी व्यक्ती तिथं बसलेला आहे, डोळ्यातून अश्रुधारा वाहतायत, सारखं श्रीराम 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 मुखारविंदामध्ये जप चालू आहे. आणि मग तुलसीजी त्यांच्या जवळ जाऊन पोहोचले. काहो म्हणे तुम्ही कोण? म्हणे मी एक श्रोता आहे. म्हणे जाणं मग कथा संपली? नाही नाही म्हणे सगळे गेल्यानंतर मी जातो. आणि मग त्यावेळेला त्यांचा हात पकडला आणि सांगितलं, रामचरण सुनी बेको रसिया, राम लखन सीता मन बसिया. मी ओळखलंय तुम्हाला, ज्यांच्या हृदयामध्ये अखंड रघुरायाजी विराजमान आहे ते हनुमंतजी तुम्हीच आहात. आणि मग मूळ रूपामध्ये हनुमंतजी प्रगट झाले. कंचन वरण बिराज सुवेसा, कानन कुंडल कुंचित केसा, हात वज्र ध्वजा विराजे, कांधे मूज जनेऊ साजे. हनुमंतजी त्या ठिकाणी मूळ रूपामध्ये प्रगट झाले आणि भजन चालू आहे त्यांच्या मुखारविंदातून की राजा राम 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 सीता राम राम राम, राजा राम 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 सीता राम राम राम. जय राम 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 टाळी वाजवा सीता सगळ्यांनी, भजन करा. राम राम राजा राम 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 सीता राम राम राम. राजा राम 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 सीता राम राम राम, राजा राम 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 सीता राम राम राम. राजा राम 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 सीता राम राम. चला दिनेश महाराज. राजा राम 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 सीता राम. टाळी वाजवा, भजन करायचंय सर्वांनी. हरी बोल. राम राम सीता राम राम राम, राजा राम 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 सीता राम. राजा राम 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 सीता राम राम राम, राजा राम 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 सीता राम. राजा राम 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 सीता राम राम राम, राजा राम 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 सीता राम. राजा राम
राजा राम 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 सीताराम राम 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 सीता राम राम राजा राम राम जय श्री राम राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम राम ओ राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम राजा राम राम सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 पवन सुत हनुमान की जय प्रभु रामचंद्र भगवान की जय तुलसी जी महाराज की जय तुलसीदास जी त्या ठिकाणी हनुमंतजींना विनंती करतात की तुम्ही आता मूळ रूपामध्ये प्रगट व्हा. आणि मग प्रत्यक्ष भगवान हनुमंतजी मूळ रूपामध्ये प्रगट झाले आणि तुलसीदासांनी हनुमानजीचं दर्शन केलं आणि आपलं दुःख सांगितलं की हे दुःख भंजन मारुती नंदन, हे दुःख भंजन मारुती नंदन, सुन लो मेरी पुकार, पवन सुत बिनती बारंबार, पवन सुत बिनती बारंबार. हे दुःख भंजन मारुती नंदन, हे दुःख भंजन मारुती नंदन, सुन लो मेरी पुकार, पवन सुत बिनती बारंबार, पवन सुत बिनती बारंबार. टाळी वाजवा, जय हो श्री राधे. अष्टसिद्धि नवनिधि के दाता, दुखियों के तुम भाग्य विधाता, सिया राम के काज सवारे, सिया राम के काज सवारे, मेरा करो उद्धार, पवन सुत बिनती बारंबार, पवन सुत बिनती बारंबार. हे दुःख भंजन, मारुति नंदन, हे दुःख भंजन, मारुति नंदन, सुन लो मेरी पुकार, पवन सुत बिनती बारंबार, पवन सुत बिनती बारंबार, पवन सुत बिनती बारंबार. पवन सूत हनुमान की, तुलसी जी महाराज की. जय मूळ रूपामध्ये भगवान हनुमंतजी प्रगट झाले. तुलसीजींना फार आनंद झाला आणि तुलसीदासांनी विचारलं, प्रभू माझा उद्धार झाला पाहिजे, भगवंतजींचं मला दर्शन झालं पाहिजे, कुठे होईल मला भगवंताचं दर्शन? त्यावेळेला सांगितलं चित्रकूटामध्ये जा, तिथे भगवंताचं तुम्हाला दर्शन होईल. त्या ठिकाणी एका घोड्यावरती बसून राघवजी आणि जानकीजी गेले, पण लखनजी गेले, यांनी ओळखू शकले नाही. त्यावेळेला पुन्हा तुलसीदासजींना हनुमंतजींना दुःख सांगतात की मला अजूनही देव भेटले नाही. अहो म्हणले तुमच्या समोरून गेले, मी ओळखू शकलो नाही. आता मात्र त्या ठिकाणी पुन्हा चित्रकूटामध्ये चंदन घासत बसलेले रघुराया आले, पण तरी ओळखू शकले नाही. त्यावेळेला पक्षाचं रूप धारण करून हनुमंतजींनी
ओरडून सांगितलं, हो तुमच्या समोर जे आलेले ज्यांना तुम्ही आता तिलक लावणार ते स्वयं भगवान आहे. आणि मग मात्र हात पकडला, प्रभू मी तुम्हाला ओळखलं, आता मात्र मी तुम्हाला माझ्या हृदयातून बाजूला काढणार नाही, तुमचं दर्शन मला झालेलं आहे. रघुरायाचं दर्शन झालं, जीवन सुजलाम सुफलाम झाल्याचा अनुभव त्या ठिकाणी तुलसीजी करू लागले. आणि चित्रकूटामध्ये त्या ठिकाणी प्रयागराज तीर्थक्षेत्रामध्ये भरद्वाजी आणि याज्ञवल्कजींचं त्यांना त्या ठिकाणी अहलाबादमध्ये प्रयागराजमध्ये दर्शन झालं. ग्रंथ निर्माण करण्याची इच्छा निर्माण झाली आणि मग त्यांनी त्या ठिकाणी तुलसी रामायण ग्रंथ लिहायला सुरुवात केली, पण संस्कृतामध्ये 7 दिवस ग्रंथ लिहिला आणि आपोआप सगळं लिहिलेलं 7 दिवसामध्ये अदृश्य झालं. त्यावेळेला भगवान शिवांनी स्वप्नामध्ये येऊन सांगितलं की तुलसीजी, तुम्ही जो ग्रंथ लिहिणार आहे ना, हा जनमानसांच्या उद्धारासाठी तुम्हाला लिहायचा आहे. ही संस्कृत भाषा लोकांना कळणार नाही, लोकांना समजेल, रुचेल, पचेल या भाषेमध्ये तुम्ही ग्रंथ लिहा. आणि म्हणून तुलसीजींनी 2 वर्ष 7 महिने 26 दिवसामध्ये खरं तर तुलसी रामायण ग्रंथ हा लिहून पूर्ण केला. आणि तुमच्या आमच्या उद्धारासाठी हा ग्रंथ तुमच्या आमच्या समोर आहे. आणि म्हणून तुलसीदासांनी ग्रंथ लिखाण करत असताना सगळ्यात पहिल्यांदा गणनायकाला, गणरायाला आणि सरस्वती मातेला वंदन केलेलं आहे की वर्णानाम अर्थसंगाणाम रसाणाम छंदसामपि मंगलाणां च कर्तारौ वंदे वाणी विनायकौ. तुलसीजींनी त्या ठिकाणी वंदन केलं भगवान शिवांना, मा पार्वतीला, सज्जनाला, दुर्जनाला, राक्षसांना, किन्नरांना, सर्वांनाच खरं तर या ग्रंथामध्ये वंदन केलेलं आहे. आणि नवे नवे एकाचं नाव घेतलं की एकाचं राहून जाणार आहे, त्याला वंदन होणार नाही, म्हणून शेवटाला सगळ्यांनाच वंदन करून टाकलं की सिया राममय सब जग जाणी करहु प्रणाम जुरी जुग पाणी. म्हणून तुमच्या आमच्या उद्धारासाठी तुलसीजींनी तुलसी रामायण हा ग्रंथाची रचना केलेली. आणि तो ग्रंथ गेले 6 दिवस आपल्याला या धर्ममंडपामध्ये श्रवण करायचे. आयोजक नियोजकांच्या माध्यमातून रामरूपी गंगा आपल्या गावामध्ये आली.